नमस्कार मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान या घटकावरील अतिसंभाव्य अशा प्रश्नांचा संच पाहणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न आहे, पुरुषावरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेत काय म्हणतात? तर पुरुषावरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेस व्हॅसेक्टॉमी असे म्हणतात. तर स्त्रियांच्या शस्त्रक्रियेला ट्युबेक्टॉमी म्हणतात आणि पुरुषावरील नसबंदीच्या क्रियेस व्हॅसेक्टॉमी असे म्हणतात. प्रश्न दुसरा, जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय कार्यालय भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय कार्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3, इसवी सन कोणत्या सालापासून जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला? तर 1 जून 2011 या दिवसापासून जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 4, डॅश हा दिवस जागतिक दृष्टिदान दिन म्हणून पाळला जातो? तर 10 जून हा दिवस जागतिक दृष्टिदान दिन म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात डॅश या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर महाराष्ट्रामध्ये वर्धा या ठिकाणी हत्ती पायरोग संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेनुसार आरोग्य हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर भारतीय राज्यघटनेनुसार आरोग्य हा विषय राज्य सूचीतील आहे. प्रश्न क्रमांक 7, सन 1943च्या डॅश समितीने आरोग्याचे मूलभूत एकक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र असावे अशी शिफारस केली होती? तर 1943च्या डॉक्टर जोसेफ भोरे समितीने आरोग्याचे मूलभूत एकक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र असावे अशी शिफारस केली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 8, अचूक विधान निवडा. तर खाली 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी पर्याय क्रमांक 3, पोलिओ ही लस उष्णतेप्रती संवेदनशील लस आहे, हे विधान अगदी अचूक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम व सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम या 2 कार्यक्रमात डॅश हा महत्त्वाचा घटक होता? तर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम व सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम या 2 कार्यक्रमामध्ये खालील 4 पर्यायांपैकी क्षयकिरण तपासणीवर भर, नवीन सापडलेल्या थुंकी दूषित रुग्णात बरे होण्याचे प्रमाण 85% साध्य करणे, अपेक्षित नवीन थुंकी दूषित रुग्णांपैकी किमान 70% थुंकी दूषित रुग्ण शोधणे, वरील 4ही पर्याय बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 10, कानात आवाज ऐकू येणे, बहिरेपणा येणे हे डॅश क्षयरोग विरोधी औषधाचा दुष्परिणाम आहे? तर स्ट्रेप्टोमायसिन या क्षयरोगी विरोधी औषधाचा दुष्परिणाम म्हणून कानात आवाज ऐकू येणे किंवा बहिरेपणा येणे हे दुष्परिणाम होऊ शकतात. खालीलपैकी लक्षणावरून संभाव्य रोग निदानाचा अचूक पर्याय कोणता? तर खालीलपैकी उलटी व रक्तस्राव हे कॉलरा या संभाव्य रोग निदानाचा अचूक पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 12, सिकल सेल हा आजार कशाशी संबंधित आहे? तर सिकल सेल हा आजार लाल रक्तपेशीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 13, पुढीलपैकी कोणत्या कालावधीत बालकाची वाढ अतिशय झपाट्याने होते? तर 6 ते 23 महिने या कालावधीमध्ये बालकाची वाढ ही अतिशय झपाट्याने होत असते. प्रश्न क्रमांक 14, बालक जन्मल्यानंतर पहिल्या तासात बालकाला स्तनपान केल्याने कोणते फायदे होतात? तर बालक जन्मल्यावर पहिल्या तासात बालकाला स्तनपान केल्याने बालकाला जंतू संसर्गाविरुद्ध संरक्षण मिळते, बालक थंडीमुळे मरण पावण्याचा धोका कमी होतो, मातेला जास्त प्रमाणात रक्तस्राव होण्याचा धोका कमी होतो, परिणामी माता मृत्यू कमी होतो. वरीलपैकी 4ही पर्याय बरोबर आहेत, म्हणून
पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15. पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे बालक हे दीर्घकालीन कुपोषित आहे? तर पुढील 4 पर्यायापैकी वयाच्या मानाने कमी उंची असणे हे दीर्घकालीन कुपोषित बालकाचे वैशिष्ट्य आहे. प्रश्न क्रमांक 16. पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे बालक हे तीव्र कुपोषित आहे असे म्हणता येईल? तर उंचीच्या मानाने कमी वजन असणे हे तीव्र कुपोषित बालकाचे वैशिष्ट्य आहे. प्रश्न क्रमांक 17. शुद्ध हरपणे व झटके येणारा तापाचा रुग्ण हे लक्षण प्रामुख्याने कोणत्या आजाराचे असू शकते? तर शुद्ध हरपणे व झटके येणारा ताप हे लक्षण प्रामुख्याने मेंदूचा हिवताप या रोगाचे किंवा आजाराचे असू शकते. प्रश्न क्रमांक 18. कॉलरा रुग्णाच्या निदानाची सूच नमुना मीडियामध्ये प्रयोगशाळेकडे पाठवावा. तर खालील 4 पर्यायापैकी यापैकी नाही हे त्याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. नाशिक स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर नाशिक स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना ही 1998 या साली करण्यात आली. प्रश्न क्रमांक 20. योग्य जोड्या लावा. या ठिकाणी जीवनसत्वे आणि त्या संदर्भित होणारे रोग अशा प्रकारच्या जोड्या दिलेल्या आहेत. तर खाली दिलेल्या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर जीवनसत्व B1 या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी हा रोग होतो. जीवनसत्व ई च्या अभावामुळे वंध्यत्व हा आजार होऊ शकतो. जीवनसत्व 12 म्हणजेच सायनोकोबालमिन आणि जीवनसत्व क चे रासायनिक नाव हे ॲस्कॉर्बिक ॲसिड असे आहे. पुढे प्रश्न क्रमांक 21. अतिसाराचा आजार बरा होण्यासाठी तोंडावाटे जलसंजीवनी घेणे आवश्यक असते. तसेच हा आजार पुन्हा होऊ नये म्हणून डॅश घेणे आवश्यक आहे. अतिसाराचा आजार बरा करण्यासाठी तोंडावाटे जलसंजीवनी घेणे आवश्यक आहे. तसेच हा आजार पुन्हा होऊ नये म्हणून झिंक सप्लिमेंट्स घेणे अतिशय आवश्यक असते. पाणी शोषण व मलसंचय हे मानवी शरीरातील कोणत्या अवयवाचे कार्य आहे? तर बृहद्रांत किंवा मोठे आतडे याचे पाणी शोषण व मलसंचय हे याचे मुख्य कार्य आहे. प्रश्न क्रमांक 23. प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कोणता? तर खालील 4 पर्यायापैकी 3ही पर्याय म्हणजे वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यामध्ये माता मृत्यू कमी करणे, बाल मृत्यू कमी करणे, एकूण जन्मदर कमी करणे हे प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाचे प्रमुख उद्देश आहेत. प्रश्न क्रमांक 24. स्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लँगरहन्सच्या अल्फा पेशी डॅश संप्रेरकाची निर्मिती करतात. तर स्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लँगरहन्स या अल्फा पेशी ग्लुकॅगॉन संप्रेरकाची निर्मिती करत असतात. इबोला या रोगाचा विषाणू सर्वप्रथम कधी आढळून आला? तर इबोला या रोगाचा विषाणू सर्वप्रथम 1972 मध्ये आढळून आला. प्रश्न क्रमांक 26. पेंटाव्हॅलेंट या लसीचा वापर खालीलपैकी कोणत्या रोगावर होतो? तर पेंटाव्हॅलेंट या लसीचा वापर डांग्या, खोकला, घट, सर्प, धनुर्वात, हेपॅटायटिस बी, हिमोफिलिस इन्फ्लुएंझा बी या रोगांवर पेंटाव्हॅलेंट या लसीचा वापर होत असतो. प्रश्न क्रमांक 27. कोणती माता अति जोखमीची नाही? तर दुसऱ्या खेपेची माता जिची पहिली प्रसूती स्वाभाविक झाली आहे अशा प्रकारची माता अति जोखमीची नसते. प्रश्न क्रमांक 28. डॅश या कारणामुळे सर्वात जास्त मृत्यू होतात? तर प्रसूती पश्चात रक्तस्राव या कारणामुळे सर्वात जास्त मृत्यू होतात. प्रश्न क्रमांक 19. सन
डॅडॅसमध्ये भारतात गर्भपाताला कायदेशीर स्वरूप देण्यात आले. तर सन 1971 भारतात गर्भपाताला कायदेशीर स्वरूप देण्यात आले. पुढे प्रश्न क्रमांक 30. उपकेंद्र स्तरावर शेवटच्या तिमाहीत गरोदर मातेचे हिमोग्लोबिनचे प्रमाण 5% डेसिलिटर ग्रॅम आढळल्यास खालीलपैकी कोणता सल्ला अचूक ठरेल? तर या संदर्भामध्ये पर्याय क्रमांक 3 तात्काळ संदर्भ सेवा व रुग्णालयीन प्रसूतीचे महत्त्व याबाबत समुपदेशन हे योग्य ठरेल. प्रश्न क्रमांक 31. डॅप्सॉन सल्फॉन ही औषधे खालीलपैकी कोणत्या रोगावरील उपचारासाठी वापरली जातात? तर डॅप्सॉन सल्फॉन ही औषधे कुष्ठरोगावरील उपचारासाठी वापरली जातात. प्रश्न क्रमांक 32. गर्भपाताच्या 12 आठवड्याच्या कालावधीमध्ये गर्भाच्या हालचाली जाणवत नाहीत या पहिलटकरीण मातेच्या तक्रारीस टिंबटिंब ही कृती सर्वात अचूक ठरेल. तर यासाठी तात्काळ संदर्भ सेवा व कुटुंबियांचे समुपदेशन ही कृती सर्वात अचूक ठरेल. प्रश्न क्रमांक 33. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली? तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात 2005 या वर्षी करण्यात आली. प्रश्न क्रमांक 34. ICDSचे पूर्ण रूप काय? तर ICDS म्हणजे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम असे ICDSचे पूर्ण रूप आहे, म्हणजेच एकात्मिक बाल विकास कार्यक्रम. प्रश्न क्रमांक 35. धनुर्वात प्रतिबंधक लसीच्या बाबतीत डॅडॅश विधान अचूक आहे? तर या प्रश्नाचे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. तर 3 वर्षाच्या आत दुसरे गरोदरपण असलेल्या मातांना पूर्वीच्या गरोदरपणात लस दिली असल्यास 1 डोस घ्यावा हे पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 36. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम टप्पा 1 ची सुरुवात भारतात कधी करण्यात आली? तर राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम टप्पा 1 ची सुरुवात भारतात 1992 साली करण्यात आली. प्रसूतीच्या काळात खऱ्या कळांचे वैशिष्ट्य म्हणजे या कळा गर्भाशयाच्या अंकुचनाबरोबर येत असतात. पर्याय क्रमांक 38. खालीलपैकी कोणत्या बाबीस पहिले लसीकरण असे उपाधी देण्यात येते? तर बालकाचे पहिले लसीकरण म्हणजे कोलोस्ट्रॉम यास पहिले लसीकरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 39. पॅप स्मिअर तपासणी ही डॅडॅश रोगाच्या निदानासाठी वापरली जाते? तर पॅप स्मिअर तपासणी ही गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग या रोगाच्या निदानासाठी वापरली जाते. प्रश्न क्रमांक 40. स्नायूंना पेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या अभावामुळे होतो? तर स्नायूंना पेटके येणे हा सोडियम या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे स्नायूंना पेटके येत असतात. अशा प्रकारे आज आपण आरोग्य विभागासाठी आवश्यक असणाऱ्या सामान्य विज्ञान या घटकावरील महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांचा सराव घेतला आहे. हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.